महापुरुषांना ज्या महापुरुषांनी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर समाजव्यवस्था स्थापित करण्यासाठी काम केलं, अशा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर ज्यांची आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती पार पडत आहे, असे जननायक बिरसा मुंडा यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रशांतभाऊ सोनवणे, आमचे दुसरे सहकारी आदरणीय भावस्कर सर, मी बालपणात तुमच्यासारख्या शाळेमध्ये असताना माझे वर्ग शिक्षक आदरणीय शिराळे सर, बोर्डे सर, आपले बोंद्रे साहेब आणि चोरपगार सर आणि उपस्थित मित्रांनो, आताच तुम्हाला शिराळे सरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि सामाजिक ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा सांगितल्या. खरं तर आपण जर बिरसा मुंडा यांच्या जीवनाचा प्रवास जर बघितला तर फक्त किती वर्ष जगले? 25 वर्ष जगलेला व्यक्ती आज पूर्ण देशामध्ये त्या माणसाला एक महापुरुष म्हणून त्या व्यक्तीकडे बघितले जाते आणि वय वर्ष फक्त 25. मला असं वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त मुलं विद्यार्थी आपण तर बसलेला, आपण 25च्या जवळपासचे विद्यार्थी आहात. मग असं कुठलं काम केलेलं आहे आमच्या महापुरुषांनी? बिरसा मुंडा यांच्या आयुष्याकडे जर आम्ही बघितलं तर या देशामध्ये जल, जमीन आणि जंगल ही इथल्या या देशाच्या मूल निवासी किंवा आदिवासी लोकांची ही संपत्ती आहे. आमच्या आदिवासी लोकांचं जीवन त्या जल, जमीन आणि जंगल यांच्यावर आमचं जगणं आहे. मात्र त्याला जर कोणी हिसकावून घेत असेल आणि आमचं जगणं जर नष्ट करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये आपण बघतोय 1800च्या खंडामध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे आणि इथला जो आदिवासी आहे त्या आदिवासीच्या हक्क अधिकारासाठी लढण्याचं काम केलं. नंतर आपण बघतोय की आदिवासी हा जो शब्द आहे, आदिवास है ना, म्हणजे आधीपासूनचा या ठिकाणी वास्तव्य करणारा तो समूह आहे, तो वर्ग आहे. आदिवासीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रायबल. तर ट्रायबलच्या संदर्भामध्ये भारताच्या संविधानामध्ये जे ट्रायबल लोक आहेत त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये आणलेलं आहे? शेड्यूल ट्राईब. शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास आणि शेड्यूल कास्ट हे भारताच्या संविधानाची किंवा भारताच्या सामाजिक व्यवस्थेचे एक महत्वाचे घटक आहेत. आपण बघतोय की भारताच्या संविधानानं 1950च्या अगोदरचा जो काही कालखंड आहे, 1950च्या अगोदर आम्ही हजारो वर्ष या देशामध्ये आम्ही गुलाम बनलेले लोक आहोत आणि गुलाम असल्या कारणामुळे आम्हाला हक्काधिकारचा प्रश्नच येत नाही. 1950च्या अगोदरच्या कालखंडात या गुलामीतून मुक्त होण्यासाठी बिरसा मुंडांचं सुद्धा तेच आंदोलन होतंय. अबुआ देशम अबुआ राज, म्हणजे आमच्या देशावर आमचंच राज्य असलं. आणि मग 1950च्या अगोदर या देशामध्ये आमच्या अनेक महापुरुषांनी जे या गुलामीतून मुक्त होण्यासाठी, म्हणजे फक्त आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं जातं फक्त इंग्रजांचं आम्हाला गुलाम बनवलेलं आहे असं नाही. इंग्रजांच्या अगोदर सुद्धा या देशामध्ये मुघलांची सत्ता होती. मुघलांच्या कालखंडामध्ये आम्ही राजकीय गुलाम, इंग्रजांच्या कालखंडामध्ये आम्ही राजकीय गुलाम, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही राजकीय गुलाम. मात्र भारतामध्ये फक्त आम्ही राजकीय गुलाम राहिलेलो नाही. भारतामध्ये जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेनं आम्हाला गुलाम बनवलं आणि त्या समाज व्यवस्थेच्या गुलामीतून राजकीय गुलामी या देशामध्ये आमच्या राहिली. आणि म्हणून आम्हाला या देशाचा इतिहास माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब काय म्हणतात? जर तुम्ही इतिहास विसरलात तर तुम्ही इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून 1950च्या अगोदरचा भारत आणि 1950च्या नंतरचा भारत असा दोन भागामध्ये जर आम्ही भारताकडे बघितलं तर 1950च्या अगोदरच्या भारतामध्ये आम्ही भारतातले लोक सारे हक्काधिकारापासून वंचित.
1950च्या अगोदर इथे जे बसलेले लोक आहेत ते अधिकारी कर्मचारी सर सुद्धा क्लास 1 आहेत, सर क्लास 1 क्लास 2 आहेत. या देशामध्ये भारताचं संविधान आलं आणि त्या भारताच्या संविधानाने काय केलं की हजारो वर्षापासूनच्या हक्काधिकारापासून वंचित असलेला जो समूह होता, ज्यांना हजारो जातीमध्ये 6743 जातीमध्ये विभाजित केलेला आहे, हक्काधिकारापासून वंचित केलेला आहे, सामाजिक गुलामी लादलेली आहे, अशा वर्गाची संविधान निर्मात्यांनी एक कॅटेगरी केली, वर्गवारी केली आणि त्याला नाव दिलं ओबीसी. ओबीसीचा एक वर्ग तयार केला 1950 मध्ये हक्काधिकार बहाल करत असताना संविधानामध्ये. ओबीसीचा एक वर्ग, त्याच्यामध्ये हजारो जाती. ट्रायबलचा एक वर्ग, शेड्यूल ट्राईब, त्याच्यामध्ये हजारो जाती. शेड्यूल कास्टचा एक वर्ग तयार केला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जाती. आणि या तिन्ही वर्गाला भारताच्या संविधानानं विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत. इथं बसले तुम्ही जे विद्यार्थी आहात, तुम्ही शेड्यूल ट्राईब मधून आलेला आहात. म्हणजे 1950च्या नंतर आम्हाला सर्व प्रकारचे हक्काधिकार शिक्षणापासून सुरुवात. आर्टिकल 21 मध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार बहाल केला. सरांनी सांगितलं आमचा अंगठा कोण कापलेला आहे? एकलव्याचा शिक्षणाचा जो अधिकार होता तो द्रोणाचार्यानं खतम करून टाकला आणि हजारो वर्ष मित्रांनो आम्हाला शिक्षणाची बंदी होती, शस्त्रबंदी, शिक्षण बंदी. मात्र 1950 ला पहिला फंडामेंटल राईट्स आम्हाला आर्टिकल 21 मध्ये फंडामेंटल राईट्स बाबासाहेबांनी दिला. शिक्षण मिळाल्यानंतर आम्हाला रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. त्याच रोजगाराची निर्मिती आर्टिकल 16 मध्ये, कलम 16 मध्ये, सेवा योजनामध्ये नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी. आर्टिकल 16. मला माहिती आहे की तुम्हाला जरी माहित नसलं तर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जे पाठवलेलं आहे, तुमचे आई वडील गाव खेड्यामध्ये राहतात, ते स्वप्न बघतायत. काय स्वप्न बघतायत ते? की माझा मुलगा लगेच त्याला डिग्री मिळाल्यानंतर, तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो काहीतरी साहेब बनणार आहे. हे तुमच्या आई वडील स्वप्न बघतायत तिकडे गाव खेड्यामध्ये, वाड्या वस्त्यांवर. का? कारण या देशामध्ये 1950च्या नंतर आम्ही बघतोय शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे मोठ्या प्रमाणात लोक आमच्या प्रशासनामध्ये गेली. मात्र आज आपण बघतोय की या देशामध्ये आर्टिकल 16 जो आम्हाला रोजगार किंवा नोकरीची संधी दिली, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेड्यूल ट्राईबची जी लोकसंख्या आहे आता मला वाटतं 8.57 आहे आता. मात्र 1931च्या जनगणनेमध्ये ती 7.5 होती. 7.5% आमची लोकसंख्या भारतातली. तर तेवढंच प्रतिनिधित्व आम्हाला संविधानाने बहाल केलेलं आहे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये सुद्धा. मात्र आज भारतातले जे काही 7.5% आदिवासी ट्रायबल लोक आहेत, हे 7.5% लोक प्रशासनामध्ये आहेत का? किती टक्के प्रशासनामध्ये? आम्ही मोस्टली प्रशासनामध्ये IAS, IPS किंवा जे काही आमचं ज्या सचिव लेवलच्या ज्या पोस्ट आहेत, इथं फक्त 2%, 1.5%, 2 पण नाही, फक्त आम्ही 1.5% लोक आहोत शेड्यूल ट्राईबचे. 1.5%. आमची जर लोकसंख्येचा जर आम्ही विचार केला तर आम्ही आज 8.5% लोक आहोत आणि प्रशासनामध्ये फक्त आम्ही 1.5% लोक आहोत. आता या देशामध्ये जी खाजगीकरणाची प्रक्रिया आली, त्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेतून आम्हाला जे काही नोकरीमध्ये प्रतिनिधित्व किंवा रिझर्वेशन जी काही आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज होती ते स्टॉप होऊ लागलेलं आहे. म्हणजे एका बाजूला संविधान आम्हाला हक्क अधिकार बहाल करतंय आणि लगेच 1990 ला आमचे हक्क अधिकार स्टॉप करण्याची प्रक्रिया या देशामध्ये घडते. तुमच्यासोबत न्याय होऊ लागला की अन्याय होऊ लागला? आणि आमच्यासोबत जर अन्याय होत असेल, 18व्या शतकामध्ये इथल्या आदिवासी सोबत अन्याय होत होता, भगवान बिरसा मुंडा समोर आले आणि न्याय बहाल करण्यासाठी आपली शहादत दिलेली आहे. आपली शहादत, तोच न्याय भारताच्या संविधानामध्ये आहे. आणि भारतात
भारताचं संविधान असताना, या देशामध्ये लोकतंत्र असताना जर आमच्यावर जर अन्याय होत असेल, आमच्या समस्त समूहात जर अन्याय होत असेल, तर आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे? आमचे आईवडील अंगठाबाजार आहेत घरी, आमचा समाज अज्ञानी आहे, शिक्षणाचं प्रमाण अल्प आहे, सारी भिस्त तुमच्यावर आहे आणि तुम्ही शांत आहे. काय तुमच्यासोबत न्याय होणार आहे? होणार आहे? नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्यासोबत जर न्याय करायचा असेल मित्रांनो, तर आमची स्वतःची आयडेंटिटी काय आहे ते आम्हाला पहिलं समजून घ्यावं लागणार. मी तुम्हाला सांगितलं की या देशामध्ये 1950च्या अगोदरच्या इतिहासामध्ये जर तुम्ही गेले तर या भारताची विभागणी, या भारताची समाज व्यवस्था ही जातीची समाज व्यवस्था आहे, जातीरहित समाज व्यवस्था आहे. मात्र कधी काळी या भारतामध्ये 2000 वर्षाच्या अगोदर भारतामध्ये जाती नव्हत्या. हे इथं सारे बसलेले लोक वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. तुम्ही आणि सारे, तुम्ही जरी शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी जरी असलात तर आपसामध्ये रोटी बेटी व्यवहार आहे का? आहे का? म्हणायला आम्ही कोण आहे? आम्ही शेड्यूल ट्राईब आहे, मात्र आहे का आमचा रोटी बेटी व्यवहार? आम्ही जरी इकडे म्हणत असलो, आम्ही जरी एका वर्गातले असलो, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड, तरी आमचा पण इकडे रोटी बेटी व्यवहार नाही. ही बंधनं कोण घातलेली आहेत? ही आमच्यावर बंधनं कोण घातली? इंग्रजांनी घातली, मुघलांनी घातली, डच लोकांनी घातली, फ्रेंच लोकांनी घातली. ज्यांनी या देशामध्ये जातीची व्यवस्था निर्माण केली त्यांनी सांगितलं की जाती जर मोडल्या तर यांना बहिष्कृत करा. जाती मोडणं हे मोठं महापाप आहे. जाती मोडणं धर्म बुडवण्यापेक्षा महापाप आहे. आणि अशा प्रकारचे बंधन या देशामध्ये आमच्या घातले आहेत. मित्रांनो, आमची सामाजिक ओळख जी ही आहे की आम्ही एकच आहोत, आम्ही वेगळे नाही. आम्ही वेगवेगळे. भारतामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. एक गावामध्ये राहतो, गावात. एक गावाच्या बाहेर राहतो, त्याला गाव कसं बाहेर म्हणतात? गावाच्या बाहेर, खेड्यामधले आपण सर्व. एक गावात राहतो, मध्यस्थी गावात, मध्यवर्ती ठिकाणात. एक गावाच्या बाहेर आणि एक जंगलात. एक गावात राहतो, एक गाव कुसा बाहेर राहतो आणि एक जंगलात राहतो. मग गावात राहणारा कोण? गावात कोण राहत आहे? मोस्टली कुणबी, मराठा, बामण, माळी, साळी, लोहार, सुतार, कुंभार, त्याला आम्ही ओबीसी म्हणतो. हा. गावाच्या बाहेर, गाव कसं बाहेर कोण राहतो? मांग, महार, चांबार, हे गावाच्या बाहेर. तुम्ही खेड्यामध्ये आहात, तुमच्या गावामध्ये बघा तुम्ही, गावाच्या बाहेर कोणाची घरं असतात? मांग, महार, चांबार, अनटचेबल लोक, अस्पृश्य लोक जे आहेत त्यांना. आता यांच्या पुढे पण एक वर्ग राहतो जंगलामध्ये. जंगलामध्ये तिथं फक्त तीच जंगलामध्ये राहणारे लोक असतात, ती पूर्ण आदिवासी. मग गावाची विभागणी 3 टप्प्यामध्ये, एक गावात राहतो, एक गावाच्या बाहेर राहतो आणि एक जंगलात राहतो. हे भारतामध्ये घडलं कसं? सारेच लोक गावात का राहत नाही? सारेच लोक जंगलात का राहत नाहीत? मग सारेच लोक गाव कसं बाहेर का राहत नाही? याच्यासाठी तुम्हाला या देशाचा इतिहास वाचावा लागणार आहे. तुम्ही आम्हाला ट्रायबल लोकांना जंगलात राहण्यासाठी कोण मजबूर केलं? तो इतिहास तुम्हाला शोधावा लागेल. तो इतिहास शोधण्यासाठी तुम्हाला फुले साहेबांची गुलामगिरी वाचावी लागेल. तो इतिहास शोधण्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ वाचावा लागेल. तो इतिहास शोधण्यासाठी आम्हाला आमच्या महापुरुषांचं साहित्य वाचावं लागणार मित्रांनो. म्हणून ही जी चलाखी या देशामध्ये घडलेली आहे, आम्हाला विभाजित करण्याचं षडयंत्र, गावात ओबीसी, गावाच्या बाहेर शेड्यूल कास्ट आहे तो, आणि गावात जंगलात राहणार ट्रायबल, तर ही आम्ही एकाच परिवारातले लोक आहोत.
एकाच परिवारातले लोक आहोत. मात्र इथल्या विषमतावादी व्यवस्थेला जेव्हा 4000 वर्षाच्या अगोदर या देशामध्ये 5 मिनिटं करतो, जास्त नाही लागणार 5 मिनिटं, जेव्हा 4000 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा आर्य लोक भारतामध्ये आले, त्यांनी भारतावर आक्रमण केली आणि आमची जी सभ्यता आहे, आम्ही जे एका परिवारातले लोक गुन्ह्या गोविंदाने राहत होतो, आमच्यावर हल्ला आक्रमण केली आणि आम्हाला पराजित केल्यानंतर मित्रांनो आम्ही गावं सोडली, जंगलात गेलो, गावाची गावं सोडून गेली आम्ही आर्य लोकांनी आक्रमण केल्यानंतर. आम्ही पण त्याच्याच संघर्ष केला. मात्र त्यांच्याकडे हत्यारं होती, त्यांच्याकडे घोडा हा प्राणी घेऊन ते आमच्यावर हल्ले करायचे, रात्री बेरात्री दहशत निर्माण केली. आणि मग जंगलात गेली लोक, आम्ही पहिली टोळी काही दिवस तिथं राहिली, काही वर्ष तिथं राहिली आणि मग जंगलातून ती वापस आली, गावात आली आणि इथल्या व्यवस्थेला ते शरण गेले. विषमतावादी जे लोक आहेत तिथल्या त्या व्यवस्थेला ते शरण गेले आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या पुढे आता आम्ही जाणार नाही, तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्याच पद्धतीने आम्ही जगू. तो गावात पहिला वर्ग आला. नंतर दुसरी पुन्हा जंगलातले लोक गावात आली, यायला लागली. आता गावातल्या ज्या आर्य लोकांच्या टोळ्या होत्या, त्या लोकांचा गावावर कब्जा होता. त्यांना विचारलं की आम्हाला पण गावामध्ये यायचंय. मात्र त्या आर्य लोकांनी सांगितलं की तुम्ही नाही, तुम्ही जास्त आमच्यासोबत संघर्ष केला, दीर्घकाल संघर्ष केला, तुम्हाला गावात एंट्री नाही. तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला गावाच्या बाहेर राहावं लागेल, गावकुसाच्या बाहेर तुम्हाला राहावं लागेल. ते गावकुसाच्या बाहेर आले. तिसरा एक वर्ग आहे, तो अजूनही या विषमतावादी व्यवस्थेला शरण गेलेला नाही. जंगलात राहणे तो कबूल करतोय, मात्र या विषमतावादी व्यवस्थेला त्यानं स्वीकारलेलं नाही. या विषमतावादी व्यवस्थेला यांनी आम्ही स्वीकारलेलं नाही. मात्र भारताच्या संविधानाने यांना पण हक्काधिकार, विशेष हक्काधिकार बहाल केले. ओबीसीना, शेड्यूल कास्टला विशेष हक्काधिकार बहाल केले आणि ट्रायबलला सुद्धा विशेष अधिकार बहाल केले. मात्र संविधान लागून 75 वर्ष झाली मित्रांनो. 75 वर्षामध्ये हे पण फार मोठ्या समस्येमध्ये आहे, हे पण फार मोठ्या समस्येमध्ये आहे आणि हा वर्ग सर्वात जास्त समस्या. आणि म्हणून शिक्षण हा आमचा जो काही मूलभूत, जो काही पाया आहे, ढाचा आहे, त्या शिक्षणाला सरांनी सांगितलंय की फुले साहेबांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे नावाची 3ऱ्या वर्गातली पोरगी, कोणत्या वर्गातली? 3ऱ्या वर्गातली पोरगी. आता जसा यानं निबंध लिहिला तसं त्यानं 3ऱ्या वर्गातल्या पोरीनं, मुक्ता साळवेच्या त्या मुलीनं व्हिक्टोरिया राणीला निबंध लिहिला आणि त्या निबंधामध्ये ते प्रश्न विचारते की राणी मुक्ता साळवे ही मातंग समाजातली मुलगी आणि ती व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहिते, निबंध लिहिते आणि त्या निबंधामध्ये ती म्हणते, राणी आमच्या मागा महाराचा धर्म कोणता आहे तू आम्हाला सांग. वर्ग 3रा, वय वर्ष 9-10. फुले साहेबांची मुलगी, शाळा कोणाची? फुले साहेबांची. शिकवतो कोण? फुले साहेब. सिलेबस कोणाचा? इंग्रजांचा. इंग्रजांनी डिसाईड केलेला सिलेबस. आज आमची जमीन, भारतातल्या ट्रायबल लोकांची जमीन या देशातले पुंजीवादी लोकांनी 90% जमीन हिसकावलेली आहे आमची. झारखंड, ओरिसा हे अदानी, अंबानी या लोकांनी ना हे सर्व आमचं ताब्यात घेतलेलं आहे. आमचं जी जमीन ना, तुम्ही इथं कोणते ते टुमकीच्या पलीकडचं गाव अंबावरवा वगैरे, ट्रायबल लोक विस्थापित झाले, तिथले लोक आपल्या जिल्ह्यात. पूर्ण जमीन आमची इथल्या भांडवलदार लोकांनी ताब्यात घेतली. कोण देते भांडवलदार लोकांना जमीन? या देशातले सरकार चालवणारे लीजवर 1 रुपया एकरवर जमीन. ट्रायबल लोकांची जमीन, ट्रायबल लोकांची संपत्ती, जल जमीन संपत्ती या देशामध्ये नष्ट होत आहे आणि मोठ्या प्रमाणात मित्रांनो आम्हाला समस्येत या देशामध्ये आणल्या जात आहे. आणि म्हणून मित्रांनो आम्हाला आमच्याजवळ एकच हत्यार आहे आता, ते आहे भारताचं संविधान. सुरक्षित तर हा भारत सुरक्षित, आम्ही सुरक्षित.
मात्र आज संविधान सुरक्षित आहे का? पण संविधान सुरक्षित नाही म्हणजे आम्ही कोणी सुरक्षित नाही. आम्ही म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी, संविधानाच्या सन्मानासाठी, संविधानाच्या संवर्धनासाठी आम्हाला एकत्र यावं लागलं आहे. मी तुम्हाला सांगितलं, हे स्टेजवरची सारी लोक इथं का आली? माझे सर चिखलीपर्यंत, आम्ही लवळ्याच्या एका कार्यक्रमाला गेलो, चिखलीपर्यंत त्या मोठ्या गाडी आलो, तिथून पुन्हा स्कूटी घेऊन घरी पण नाही गेले. 25-30 किलोमीटर थंडीमध्ये पुन्हा इकडे आले. का? कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे, आपल्या मुलासोबत आपण चर्चा केली पाहिजे. हे एक आमचं ब्लड ग्रुप, आमचं कुटुंब, आमचं रिलेशन, आमचा एक परिवार आहे. आणि म्हणून ती आयडेंटिटी घेऊन आम्हाला मित्रांनो समाज जीवनामध्ये आम्हाला जगावं लागणार आहे. आम्ही आदिवासी किंवा आम्ही महार, चंबार, बडर, भील, कैकाडी, पारधी, ही ओळख आमची खरी ओळख ही आमच्यावर लादलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की जाती की पहचान हमारी पहचान नाही आहे. जात ही आमची खरी ओळख नाही, ती आमच्यावर लादली. तुम्ही मला सांगा की जात सांगितले की गर्व वाटतो का? जात सांगितल्यानंतर तुम्हाला गर्व वाटतं? जातीने काय होतं माणसाचा? न्यूनगंड. म्हणून बाबासाहेब म्हणतात जाती हमें अपमानित करती है, जाति हमें हक अधिकार से वंचित भी करती है. खरं तर म्हणजे ज्या पद्धतीनं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना जातीचा सामना करावा लागतोय, ओबीसीला सुद्धा करावा लागतो त्याच पद्धतीनं कमी अधिक प्रमाणामध्ये. आपण आमच्या आदिवासी बांधवातला शेवटच्या घटकातला वर्ग जर बघितला, शेवटच्या जातीचा माणूस जर बघितला, पारधी जमातीतला माणूस जर बघितला, आणि तो फार मोठ्या संकटामध्ये आहे, आणि तो उच्चभ्रू वस्तीमध्ये आलेला आहे, तो ग्रामीण भागातला आहे, खेड्यातला आहे, आणि तो समस्येमध्ये आहे, त्याला भूक लागलेली आहे, आणि मोठ्या बिल्डिंग समोर तो ओरडतोय की मला भाकर द्या, मला भूक लागली. मिळते भाकर का? जात फॅक्टर. म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे?